जय श्री कृष्ण. सर्व गोडताईंचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर ताईंनो, कुंडली कितीही खराब असू दे, तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा. कसं होतं ताईंनो, जेव्हा आपण वारंवार मेहनत घेतो आणि आपल्या पदरात काही यश पडत नाही, म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला यश मिळत नाही, तेव्हा आपण दुःखी होतो, परेशान होतो, हैराण होतो आणि ह्याला त्याला सल्ला विचारत सुटतो. एक दिवस असा येतो की आपण सल्ला विचारून सुद्धा कंटाळतो, पण आपल्याला उपाय काही भेटत नाही. मग तुम्ही एक छोटासा हा उपाय करून बघा. तुम्ही काय करा, एक बासरी विकत घ्या. मग ती बासरी साधी असली तरी चालेल किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे चांदीची असली, कशीही तुमच्या इच्छेप्रमाणे जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही बासरी घ्या. पण ती कुणीही टेस्ट केलेली नसावी, नवीन कोरी बासरी असावी. आणि ती बासरी घेऊन तुम्ही श्रीकृष्णाच्या मंदिरात जा आणि श्रीकृष्णाला ती बासरी अर्पण करा आणि त्याला मनातली व्यथा सांगा. श्रीकृष्णाला तुमच्या मनातली व्यथा सांगा आणि प्रार्थना करा आणि परत रिटर्न घरी या. तुम्ही बघा, त्या दिवसापासून तुमचे दुःख नाहीसे व्हायला सुरुवात होते. कारण भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण ब्रह्मांडाचे आणि नक्षत्रांचे स्वामी आहेत, स्वतः स्वामी आहेत. पूर्ण ग्रह नक्षत्र हे त्यांच्या वशमध्ये आहेत, त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत, हे आपल्याला माहिती आहे. मग जेव्हा भगवान श्रीकृष्ण बासुरी वाजवतात ना, तेव्हा पूर्ण ब्रह्मांड, सर्व ग्रह नक्षत्र हे त्यांच्या भोवती फिरू लागतं, डोलायला लागतं. मग तसंच जेव्हा ते तुमच्या नावाची बासरी वाजवतील ना, त्यावेळेस तुमच्या कुंडलीतले ग्रह नक्षत्र हे त्या बासरीभोवती फिरू लागतील आणि ते तुम्हाला शुभ फळं द्यायला तयार होतील. हे खरं आहे, ही गॅरंटी आहे. आता मी अजून एक तुम्हाला प्रसंग सांगते महाभारतातला, की कसं श्रीकृष्ण हे नक्षत्राचे स्वामी असल्यामुळे पांडवांना कसा विजय मिळाला. हे मी एक छोटासा प्रसंग सांगते तुम्हाला, की दुर्योधनाच्या कुंडलीत ना राजयोग होता. जेव्हा ही गोष्ट ज्योतिषाने धृतराष्ट्रांना सांगितली की तुमच्या पुत्राच्या कुंडलीत, म्हणजेच दुर्योधनाच्या कुंडलीत राजयोग आहे, मग राजा दुर्योधनच होणार हे निश्चित आहे. पण जेव्हा कुरुक्षेत्रावरती युद्ध सुरू होतं, त्यावेळेस दुर्योधनाची बाजू मात्र कमकुवत होताना दिसते आणि कौरव हे विनाशाकडे जाताना दिसतात. तेव्हा धृतराष्ट्राला चिंता होते. तेव्हा धृतराष्ट्र ते ज्योतिषीला बोलवतो आणि त्याला विचारतो की तुम्ही तर म्हणाला होतात की दुर्योधनाच्या कुंडलीत राजयोग आहे, तोच राजा होणार. मग आता कुरुक्षेत्रावर जे युद्ध चालू आहे त्यामध्ये तर दुर्योधनाचा नाश होताना दिसत आहे. मग आता हे कसं काय घडलं? दुर्योधन तर राजा होणार हे निश्चित आहे ना. मग हे घडलं कसं काय? कौरवांचा तर विनाश दिसतोय मला सगळा आणि पांडव विजयाकडे जाताना दिसत आहेत. तेव्हा तर ज्योतिषी महाराज जे असतात ते धृतराष्ट्राला काय म्हणतात माहिती आहे? ते धृतराष्ट्राला म्हणतात की पांडवांच्या बाजूनी अशी एक शक्ती उपस्थित आहे की जिने सर्व ग्रह नक्षत्र स्वतःच्या वशमध्ये केलेले आहेत, म्हणून पांडव विजयाकडे धावत आहेत. मग आता ती शक्ती कोण आहे? तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ती शक्ती आहे भगवान श्रीकृष्ण. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण हे ज्यांच्या बाजूनी उपस्थित असतात त्यांचा विजय निश्चित असतो. हे या प्रसंगावरून तुम्हाला कळलेलं आहे. महाभारत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पांडवांचा श्रीकृष्णांवरती पूर्ण विश्वास होता, तसाच आपण श्रीकृष्णांवरती विश्वास ठेवायचा. कारण श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्मांडाचे नक्षत्रांचे स्वामी आहेत. त्यांच्या आज्ञेवरूनच हे सगळे ग्रह नक्षत्र फिरत आहेत. त्यामुळे तुम्ही हा छोटासा उपाय केला ना, तर तुमचे दुःख नाहीसे होणार हे निश्चित. कारण तुमच्या कुंडलीतले सगळे ग्रह नक्षत्र आहेत ना, हे तुम्हाला शुभ फळ द्यायला सुरुवात करतील, हे निश्चित आहे. त्यामुळे तुम्ही हा एक छोटासा उपाय करून बघा. कितीही कुंडली खराब असू दे, तुम्ही हा उपाय केला ना की बघा तुमच्या आयुष्यात किती बदल होईल आणि दुःख नाहीसे व्हायला सुरुवात होईल आणि ग्रह नक्षत्र हे सगळे शुभ फळ द्यायला कसे तयार होतील
हा उपाय केल्यावर तुम्ही नक्की बघू शकता. 100% गॅरंटी आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब करा. लाईक मात्र नक्की करा. कारण तुम्ही जेव्हा लाईक, सबस्क्राईब करता ना, तेव्हा एखाद्या गरजूकडे हा व्हिडिओ जातो. जे खरंच गरजवंत आहेत खूप, त्यांच्याकडे हा व्हिडिओ गेला तर त्यांनाही फायदा होईल या व्हिडिओचा. आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे. आपल्याला सगळ्यांना आनंदात ठेवायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे लाईक, सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीकृष्ण. राधे राधे. हरे कृष्ण. धन्यवाद.